गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. विजय. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन होते. नक्कीच आपण पाहतोय विजय मुसळे आपण पाहताय गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन येत आहेत. शिव अथर्व 11 या संघाकडून. सलामीचे बॅटर नेरळ टायगर संघाकडून. स्ट्राईक एंडला आपण पाहताय अमरजीत सिंग. नॉन स्ट्राईक एंडला विजय पार्टे. मॅच ऑन. पहिला चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच नक्कीच मात्र दोन्ही हात समांतर दर्शवितात. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची एक धाव ऍड होते आणि धावून काढलेली एक धाव अशा टोटल मिळत आहेत 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय नेरळ टायगर्स या संघाला. स्ट्राईक वरती मात्र आता पाहतोय पुन्हा एकदा आपण विजय पार्टे मात्र आता ऑन स्ट्राईक आलेले आहेत. 40+ प्रीमियर लीगचा नक्कीच आपण इथे पाहतोय थरार पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत असताना गणेश नाना पाटील इथे बसलेत नक्कीच मुख्य मंचावरती. अतिशय जबरदस्त देखना फटका परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 सेकंदाचा वेळ होता. कदाचित जर थोडासा वेळ झाला असता तर कदाचित हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु एन क्षणाला एन मोमेंटला पाय लावलं गेलं चेंडूला आणि इथे मात्र 3 धावा वाचवण्याचं काम केलं ते म्हणजे क्षेत्ररक्षकाने. आले प्रवीणजी देशमुख. आपण कुठेही जायचं नाही. आपण मागच्या मॅचचं खऱ्या अर्थाने हिरो आहेत. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. फक्त आपल्याला थोडंसं थांबायचंय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. धावसंख्या स्विचिटचा प्रयत्न इथे केला होता परंतु नशिबाची साथ. खऱ्या अर्थाने चेंडू नक्कीच स्टंपला लागलाय जरूर परंतु बेल्स पडल्या नसल्या कारणाने मात्र इथे बाद घोषित करू शकत नाही आपण. ऑफिशियल रूल्स आहे, इंटरनॅशनल रूल्स आहे. इथे मात्र जीवनदान मिळते. नशिबाची साथ. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत. येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव नक्कीच ऍड होते खात्यामध्ये नेरळ टायगर्स या संघाच्या. नेक्स्ट बॉल आणि आता मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय. मिड विकेट रिजनला आलाय. 6 धावांसाठी विजयच्या बॅट मधून पहिला खणखणीत दणदणीत षटकार. सुरुवात मात्र आता अतिशय दमदार करताना दिसते नेरळ टायगर संघ. धाव फलकावरती धावा लागल्यात या षटकाराच्या मदतीने. 11 धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. विनोद देशमुख ग्रुप ग्रामपंचायत दहीगावचे विद्यमान उपसरपंच आणि त्यांचा संघ मात्र आपण पाहतोय मैदानात उतरलाय. शिव अथर्व 11. विनोद देशमुख सुद्धा अतिशय जबरदस्त असे कसलेले फलंदाज गोलंदाज आहेत. कारकीर्द गाजवलाय बऱ्याच ठिकाणी त्यांनी सुद्धा क्रिकेटचा. पुन्हा एकदा इथे मात्र डोपा टेकून मात्र स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून मारलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि आता मात्र मैदानामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला नशिबाची साथ लाभली होती, ज्याला खऱ्या अर्थाने जीवनदान मिळालं होतं, तो विजय पार्टे मात्र ऑन फायर झालाय मैदानात. बॅक टू बॅक ठोकले 2 षटकार. एक आलाय मिड विकेट रिजनला, एक आलाय स्क्वेअर लेग रिजनला. षटकारांची खऱ्या अर्थाने आपण आता पाहतोय हॅट्रिक होणार का ह्याच्याकडे आता लक्ष लागलंय सर्वांचं. 2 चेंडूवरती 2 षटकार नक्कीच आलेत आणि इथे मात्र षटकार षटकार आणि षटकार आलाय जरूर स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा आलाय 3रा षटकार.
जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते विजय पार्टेच्या मात्र बॅट मधून 3 लगापाटचे षटकार आलेले आहेत. ऑन फायर झालाय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने. धाव फलकावरती धावा लागल्यात आपण पाहतोय. 23 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. अजूनही पहिल्या षटकातील जवळपास 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं महागड षटक म्हणावं लागेल. नक्कीच आपण पाहतोय शिव अथर्व 11 या संघाकडून. इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच मात्र सुलेमान मात्र नक्की चेंडूची इथे येतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेवरती समाधान होते. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती नेरळ टायगर्स या संघाची बिनगडी बाद 24 धाव संख्या झालेली आहे. पहिलं षटक समाप्त. डीजे ऑपरेटर दादांना विनंती असेल की आपण यायचंय. डीजे ऑपरेटर दादा आपण कुठे असाल तर आपण या. दुसरा षटक आपण पाहतोय घेऊन येते गोलंदाज उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. मात्र नक्कीच मात्र गोलंदाजी मार्फत आपल्याला दिसतोय. स्ट्राईक एंडला मात्र पुन्हा एकदा विजय ज्याने पहिल्या षटकामध्ये तुफानी गोलंदाजी केलेली आहे. 3 लागोपाठचे षटकार ठोकलेत. तो विजय पार्टे मात्र ऑन स्ट्राईक नक्कीच आलाय. 24 धावा पहिल्या षटकाच्या अंती मात्र स्कोर बोर्डवरती लागल्यात त्या नेरळ टायगर्स या संघाच्या आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय नक्कीच परंतु जोरात मात्र धावत तिथे क्षेत्ररक्षक आलाय सुलेमान. इथे मात्र नक्कीच संघाच्या 2 धावा वाचवण्याचं काम करतोय क्षेत्ररक्षक सुलेमानच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा वाचवण्याचं काम केलं गेलंय. सन्मान्य आमचे पाहुणे भास्कर दादा पार्टे साहेबांचं आम्ही या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शिव अथर्व 11 या संघाचे संघ मालक भास्कर दादा पार्टे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त नक्कीच मात्र या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांचं नाव आहे. एक उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक मनमिळावू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे भास्कर दादा पार्टे नक्कीच यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण नक्कीच देतोय. प्रवीण देशमुख मात्र ठरला होता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रवीण आपण यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचची जो चषक आहे आणि रॉयल हॅथ यांच्याकडून मात्र ब्रँडेड जो गॉगल जो आहे तो आपण कलेक्ट करायचा आहे. आणि 200 रुपयाचं पारितोषिक बालराम दादा गायकवाड यांच्याकडून आपल्याला आलेलं होतं. एक अतिशय सुंदर असं आपण झेल टिपला होता त्याच्यासाठी. दरम्यान या चेंडूवरती मात्र नक्कीच आलाय हा चौकार. आपण पाहतोय धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती. त्याचप्रमाणे नरेश दादा युवा प्रतिष्ठान ठेकू संघाचे संघमालक आमचे प्रशांत दादा पाटील साहेब इथं आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान आपण करतोय. स्विच हिटचा प्रयत्न आणि स्विच हिटचा प्रयत्न ठरलाय सक्सेस. चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय.
खणखणीत दणदणीत असा हा षटकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते विजय पार्टीच्या माध्यमातून. मैदानामध्ये आक्रमक भूमिका धारण केले खऱ्या अर्थाने विजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. वैयक्तिक खेळतोय 10 चेंडूमध्ये 39 या धावांवरती. पुन्हा एकदा इथे मात्र अतिशय जबरदस्त एक ना फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स येतोय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. त्याचप्रमाणे शिव अथर्व 11 या संघाचे संघ मालक आमचे भास्कर दादा पार्टे यांचं सुद्धा आम्ही या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय विजयच्या बॅट बद्दल आलाय खणखणी दणदणीत चौकार. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले आता 46 या धावसंख्येवरती. 46 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स. वैयक्तिक खेळतोय विजय मात्र 43 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 46 आणि वैयक्तिक विजयची धावसंख्या 43. इथे मात्र आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आता कोणतीही चुकी करणार नाहीये. दरम्यान विजय सारखं मात्र आलेलं वादळ मात्र इथे शांत करतोय गोलंदाज उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. त्याचप्रमाणे आमचे मामा गणपत तळेकर यांचं सुद्धा आपण या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय यथोचित मान आणि सन्मान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विजय पार्टेच्या या फलंदाजीसाठी. खऱ्या अर्थाने वैयक्तिक 43 धावांची वादळी खेळी. जवळजवळ 5 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने अतिशय जबरदस्त. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अंती आपण धावसंख्या पाहतोय 46 धावसंख्या स्कोअरबोर्डवरती लागलेली आहे. तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय सुलेमान. सुलेमान एक अतिशय जबरदस्त नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो खालापूर परिसरामध्ये. गोलंदाजी फलंदाजी सातत्याने करत असतात. क्रिकेटचा कारकीर्द गाजवणारा असा नक्कीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सुलेमान. वैयक्तिक आता नक्कीच आपण पाहतोय पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमरजित सिंग संघाचे कर्णधार. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय नागेश. इथे मात्र अतिशय जबरदस्त एक ना फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे विनोद देशमुख कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान या चेंडूवरती मात्र येते एक धाव मिळते ती नेरळ टायगर्स या संघाला आपण पाहतोय. धावसंख्या 47 स्कोअरबोर्डवरती लागलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला नागेश मात्र नक्की झालाय. नागेशचा मगाशी मी एक उल्लेख केला होता. एक अतिशय मोठा फलंदाज आहे दिग्गज खेळाडू आहेत. अतिशय जबरदस्त चेंडू. सुलेमान एक्सपिरियन्स गोलंदाज अनुभवाचा वापर करताना दिसतोय मात्र मैदानामध्ये. बघा प्रत्येक वेळेस तर शक्ती श्रेष्ठ ठरते असे नाही कधी कधी युक्ती सुद्धा श्रेष्ठ ठरते. आणि आता मात्र चुकी करताना दिसतोय सुलेमान. दरम्यान या चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. मिड विकेट रिजन मध्ये आलाय नागेशच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहतोय 53 या धावसंख्येवरती.
अतिशय जबरदस्त देखणा फटका पाहायला मिळते. इथे मात्र प्रयत्न जरूर चांगले झाले होते नक्कीच आपण पाहतोय, परंतु चेंडू हाताला लागून मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि येतोय हा बॅक टू बॅक नागेशच्या बॅट मधून आलाय दुसरा खणखणीत दणदणीत षटकार. नेक्स्ट बॉल आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत का, परंतु नाही, सेफ आहे. नक्कीच 2 धावा धावून काढल्यात आणि 2 धावा मिळतील त्या नेरळ टायगर्स या संघाला. आपण पाहतोय धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61 या धावसंख्येवरती. 61 रन्स कदाचित मला असं वाटते आतापर्यंतची हायेस्ट टोटल असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. मिड विकेट रिजनला आलाय. नागेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. जवळजवळ या इनिंग मध्ये जवळजवळ हा 8वा षटकार आलाय आतापर्यंतचा. तुफानी फलंदाजी पाहायला मिळते नेरळ टायगर्स या संघाकडून. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 3 षटकाच्या अंती 67 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, अजून 2 षटक बाकी आहेत. सर्वात जास्त हायेस्ट टोटल आता लागले खऱ्या अर्थाने या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगची आतापर्यंतची. परंतु खऱ्या अर्थाने विचार करत झालं तर क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे शिव अथर्व 11 या संघामध्ये सुद्धा मोठे मोठे फलंदाज आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. उदय कोलंबे, मॉन्टी, सुलेमान, विजय मुसळे सारखे मोठे मोठे फलंदाज आहेत. कालच्या दिवसामध्ये कपिल इंटरप्राइजेसची मोठी धावसंख्या होती 61 धावसंख्या, ती मात्र क्रॉस केली आता नेरळ टायगर्सने आणि अजून 2 षटक बाकी आहेत येणारे. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज उदय कोलंबे. दरम्यान नक्कीच इथे मात्र पाहतोय आपण या चेंडूवरती 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा आता नागेश मात्र ऑन स्ट्राईक आलेला आहे. याच्या अगोदरच्या इनिंग्समध्ये आपण पाहिलं, याच्या अगोदरच्या षटकामध्ये आपण विजयला पाहिलं आक्रमक भूमिकेमध्ये. जसा विजय बाद झाला त्या विजयच्या नक्कीच जागेवरती नागेश मात्र बॅटिंगला आला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र त्याने फलंदाजी केली. 2 षटकार नक्कीच ठोकले नागेशने सुद्धा. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट चेंडूची इथे मात्र सांगता होते. उदय कोलंबे एक अतिशय जबरदस्त अनुभवी असा एक क्रिकेटर ओळखला जातोय. खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती असेल श्री भरत विनायक खोपोली ज्यावेळेस संघ मैदानात उतरायचा त्यावेळेस उदय कोलंबे नाव बऱ्याच जणांना माहीत नव्हतं, परंतु मॉन्टे नाव बऱ्याच जणांना माहिती होतं. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंचांनी दंडित केलाय, स्क्वेअर चेंडू घोषित केला. एकदा अवांतर स्वरूपाची ऍड होते खात्यामध्ये. स्टेप आउट करून मारलाय चेंडू आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन रिजनला. 6 धावांसाठी आलाय कणकणीत दणदणीत षटकार आणि जवळजवळ आपण पाहतोय नागेशच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार आहे आतापर्यंतचा. धावसंख्या जाऊन पोहोचले 75 रन्स, 75 धावा. धावांचा खऱ्या अर्थाने डोंगर उभा झालाय आता. अजून येणारं 1 षटक बाकी आहे. पुन्हा एकदा इथे मात्र शपल होऊन मारलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत असा हा षटकार. दरम्यान आपण पाहतोय या चेंडूवरती मात्र नक्कीच
2 धावा धावून काढलेल्या, चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. 9 चेंडूमध्ये जवळजवळ 34 धावांवरती खेळतोय नागेश. अतिशय जबरदस्त तुफानी फलंदाजी, आक्रमक, ऑन फायर मैदानामध्ये. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेचा उदय कोलंबियाने मात्र व्हेरिएशनचा वापर केला आणि इथे मात्र चेंडू आलाय. हा डॉट 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 83 या धावसंख्येवरती. 83 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजून येणारं 1 षटक बाकी आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय अमरजीत सिंग इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होत आहेत आणि आता न्यू बॅटर त्यांच्या जागी नक्कीच आपण पाहतोय दशरथ देशमुख. शेवटचा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय शिव अथर्व 11 या संघाकडून. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. राजेश रुईकर. राजेश रुईकर पाली या गावचे नक्कीच आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहताय न्यू बॅटर तो म्हणजे दशरथ. आडव्या बॅटने मात्र नक्कीच इथे मात्र खेळून काढलाय चेंडू. नागेशला खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय बॅटर दशरथने, कारण दशरथला सुद्धा माहिती आहे नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा आहे नागेश त्याच्या बॅटला खूप चांगल्या पद्धतीचे चेंडू लागत आहेत. त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानामध्ये दशरथच्या माध्यमातून. इथे मात्र पाहतोय आपण गुडघा टेकून मात्र चेंडूला भेद देऊन दिलाय. मिड विकेट रिझनला येतोय हा 6 धावांसाठी नागेशच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. किती गेलतो वैयक्तिक? 11 चेंडूमध्ये 40 धावांवरती खेळतोय बॅटर नागेश. नेक्स्ट बॉल. चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय नक्कीच आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र तू मै आणि आता नक्कीच आपण पाहतोय पंच किती धावा? 2 धावा मिळतील. दोन धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 92 धावांवरती. 100 धावा स्कोर बोर्डवरती लागणार का याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग मध्ये पहिल्या 100 धावा स्कोर बोर्डवरती लागण्याचं नक्कीच काम करणार का नेरळ टायगर्स. दोन्ही पंचांनी एकत्र येऊन जो काही डिसिजन असेल तो आपण द्यायचा आहे, सॉफ्ट डिसिजन.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. दरम्यान इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय रनआउटची संधी उपलब्ध झाली होती आणि रनआउट सुद्धा झालाय. तो म्हणजे बॅटर आपण पाहतोय नागेश मात्र नक्कीच मात्र आता रनआउट झालेला आहे. वैयक्तिक धावा आपण पाहतोय 13 चेंडूमध्ये 43 धावांची बहारदार खेळी, त्याच्यामध्ये 6 षटकार. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानात एंटर किशोर. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या झाली ती आतापर्यंत आपण पाहतोय 97. 3 धावा फक्त दूर आहेत 100 धावांपासून. पहिल्या 100 धावा खऱ्या अर्थाने सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावावरती करणार का नेरळ टायगर्स हा संघ. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. जोरात एक धावून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. आणि आता 97+ या 2 झाल्या टोटल 99 आणि 100 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते म्हणजे शिव अथर्व 11 या संघाच्या समोर. नेक्स्ट मॅच टॉस कॉल येतोय आता आपल्या समोर.
चेक. इनिंग्स ब्रेक आता नक्कीच झालाय. आपण पाहतोय वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. 100 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये. सरासरी रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 20 धावांची आवश्यकता असेल. अशक्य असं काहीच नाहीये. की आपण पाहतोय सलामीचे बॅटर मैदानात एंटर झाले. तर शिव अथर्व 11 संघाकडून स्ट्राईक एंडला पाहताय एक हार्ड हिटर फलंदाज सुलेमान आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहताय उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय नेरळ टायगर संघाकडून अर्जुन. पहिला चेंडू इथे मात्र भन्नाट वेगाचा चेंडू टाकला. आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आलाय. दरम्यान थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप जरूर मिळालंय. 2 धावा नक्कीच इथे मात्र मिळत आहेत. 2 धावांनी खातं खोलतोय शिव अथर्व 11 हा संघ आपण पाहतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये नागेश आणि विजयच्या माध्यमातून या दोघांनी मात्र नक्कीच 11 षटकार नक्कीच एका इनिंग्समध्ये मारले होते. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर सुलेमानच्या विरोधात गोलंदाजी करत असताना येतोय हा डॉट चेंडू. आणि सुलेमान म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या नावाची ओळख आहे आक्रमक फलंदाज. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आहे. आणि इथे मात्र कोणतीही चुकी करताना नसताना मात्र सुलेमान सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. नक्कीच स्वतःवरती थोडेसे नाराज असतील सुलेमान. मोठी इनिंग नक्कीच खेळायची होती. 100 धावांचा पाठलाग करायचा होता. परंतु इथे मात्र निराश होऊन मात्र नक्कीच मैदानातून बाहेर परततायत. त्याच्या जागी मात्र आता मैदानामध्ये एंटर होत आहेत एक अतिशय जबरदस्त असे धडाकेबाज फलंदाज विजय मुसळे. बॅट्समन 48 वाला कुठे उतरलाय? 55 वाला दरम्यान विजयच्या नक्कीच आपण पाहतोय या चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय. एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा आता आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्ट्राईकला आलाय उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. खऱ्या अर्थाने टीट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागणार आहे शिव अथर्व 11 या संघाला. ज्या पद्धतीने नेरळ टायगर्सने 100 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात त्या नक्कीच 100 धावा चेस करत असताना टीट फॉर टॅट हे उत्तर द्यावं लागणार आहे. इथे मात्र नक्कीच आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय उदय कोलंबे ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरदार अपील मागितली गेले परंतु अपील मात्र इथे नक्कीच फेटाळलेली आहे. नक्कीच हा चेंडू येतोय हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू. या षटकानंतर नक्कीच आपल्याला गणेश नाना संबोधित करणार आहेत. या 40+ प्रीमियर लीगचा जो नियम रूल्स आहे तो आपल्याला संबोधित करणार आहे. दरम्यान हा चेंडू मात्र जातोय ब्लॅक स्क्रीनला जाऊन आदळला. येतोय हा उदय कोलंबेच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत पहिला षटकार. 40+ प्रीमियर लीगचे काही नियम बनवलेले आहेत तर त्या नियमाची जरा एक उजळणी नक्कीच आता गणेश नाना आपल्याला दाखवतील करून. हॅलो सर्व संघाच्या कर्णधारांना एक सूचित करतो की 45चा एक प्लेयर आणि 48चा एक प्लेयर. जर 48चा प्लेयर फलंदाजी करत असेल तर 45च्या गोलंदाज करू शकतो. ओपनरसाठी 40+1 आणि 48 किंवा 45. जर 45चा ओपनिंग असेल
तर 48चा बॉलिंग करेल. सूचना संपली. बघा मी पुन्हा एकदा रिवाईज करतोय सूचना गणेश नानांच्या माध्यमातून. कंपल्सरी 45चा जर तुम्ही जर बॅटर स्ट्राईकला पाठवलात त्याच्याबरोबर एक 40+चा असू शकतो, त्याच्याबरोबर 45 किंवा 45च्या प्लस ही अशी जोडी तुम्हाला मैदानात पाठवायची आहे. आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज कंपल्सरी 45+ किंवा 48 हा रूल्स आहे. या सगळ्या रूल्सला सगळ्या कर्णधारांनी फॉलो करायचे आहेत. प्रत्येक लीगचे रूल्स असतात आणि हे सगळे रूल्स तुम्ही फॉलो करा असं गणेश नाना यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येते. चांगली सूचना दिलीत आपण गणेश नाना. खऱ्याच अर्थ आपण या संपूर्ण लीगचं मेन काम करताय. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय संदीप सिनारे. अतिशय जबरदस्त असे व्हेरिएशन गोलंदाज म्हणून ओळखले जातात. परंतु स्ट्राईक एंडला मात्र विजय मुसळे यांना पाहतोय आपण. शॉर्ट पिच चेंडू आहे, त्याला हुक केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय 1 बाउंड 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत असा हा चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय विजयच्या बॅटमधून हा नक्कीच आपण पाहतोय 1 धावासाठी नक्कीच 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 100 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 14 या धावसंख्येवरती मात्र टोटल जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवरती उदय मात्र नक्कीच आलेला. उदय कोलंबेला नक्कीच इथे मात्र टीट फॉर टॅट आणि विजयला मात्र इथे मात्र नक्कीच फलंदाजी करावी लागणार आहे. कारण की 100 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठे प्रहार करावे लागणार आहेत. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. व्हेरिएशन गोलंदाज आहेत, नक्कीच अनुभवाचा वापर इथे नक्कीच पुरेपूर करताना दिसत आहेत गोलंदाज आपण पाहतोय संदीप सिनारे. कारण की एक अतिशय जबरदस्त तगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि आता मात्र उदय कोलंबच्या बॅटच्या पट्ट्यात आलाय चेंडू आणि भेदून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या 6 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचले शिव अथर्व 11 या संघाचे आपण पाहतोय 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू. काय चेंडू टाकलाय. परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला मानलं जातं यॉर्कर चेंडू इथे टाकलाय गोलंदाज संदीप सिनारेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि त्रिफळा चीज झालाय तो म्हणजे उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या अंती 2 गडीच्या मोबदल्यात 20 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. येणारे 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 80 धावा. अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय संघाचा कर्णधार विजय मुसळे मात्र नक्कीच अजूनही मैदानात उभा आहे. खऱ्या अर्थाने आता एक बेस्ट इनिंग मात्र नक्कीच करावी लागणार आहे. उदय आपण पाहतोय विजयला नक्कीच मात्र आता कारण की 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 80 धावा नक्कीच करायचे आहेत. अशक्य असं काहीच नाही. शक्य जर ठरवलं तर या धावा नक्कीच चेस होऊ शकतात. मनगटाच्या जोरावरती नक्कीच स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्स विश्वासावरती आत्मविश्वासावरती या धावा बनवाव्या लागतील.
18 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्फत तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय नेरळ टायगर्स या संघाकडून सुनील. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू इथे मात्र आलाय सुनीलच्या माध्यमातून. आता 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि 80 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर. पुन्हा एकदा आलाय बॅक टू बॅक. दुसरा चेंडू इथे आलाय निर्धाव चेंडू. हॅलो चेक. दरम्यान आपण पाहतोय इथे मात्र नक्कीच विकेट नंबर मात्र 3 गेले ते म्हणजे विजय मात्र नक्कीच मात्र बाद झालेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय शिव अथर्व 11 या संघाकडून. विजय न्यू बॅटर आपण पाहतोय. परंतु गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय सुनील या गोलंदाजाचा पहिल्या 2 चेंडू नक्कीच मात्र इथे डॉट आले. त्याच्यानंतर एक चौकार, त्याच्यानंतर एक विकेट आणि आता मात्र या चेंडूवरती मात्र आली एक धाव. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. सुधागड तालुक्यातील एक अतिशय जबरदस्त गोड आवाज निलेशजी नाईक सर यांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने एक हिंदी कमेंटेटर्स आणि एक मराठी कमेंटेटर्स म्हणून ज्यांची ओळख या संपूर्ण परिसरामध्ये या सुधागड तालुक्यामध्ये ज्यांना गोड गळ्याचा आवाज म्हणून ओळखले जातात निलेशजी नाईक सरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान हा चेंडू आलाय नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू. दरम्यान तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या धावसंख्येवरती. 3 गडीच्या मोबदल्यात 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. उरलेले 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूमध्ये आता जवळजवळ 75 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता आहे. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतो नेरळ टायगर्स या संघाकडून. नाव गोलंदाज समजलं पाहिजे आम्हाला. देवेन. 12 चेंडू आणि 75 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय, नॉन स्ट्राईक एंडला राजेश. अतिशय सुंदर चेंडू इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय. या चेंडूला मात्र हलकासं सन्मान देण्याचं काम केलं. एक धाव नक्कीच मिळते ती शिव अथर्व 11 या संघाला आपण पाहतोय.
डीजे ऑपरेटर आता नक्कीच आमचे आलेले आहेत. आता थोडंसं मनोरंजन करण्याचा भाग नक्कीच ते आता करतील प्रेक्षकांचं, कारण की डीजे हे वाजणं गरजेचं आहे. या डीजे वाजण्याने खऱ्या अर्थाने मैदानामध्ये थोडीशी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. नक्कीच हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय, काय माहित, पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आलेला आहे. गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतायत. आपण पाहतोय देवेंच्या माध्यमातून थोडासा व्हेरिएशनचा वापर करतात, लेग कट पद्धतीचा चेंडू टाकतायत. बॅटरला मात्र थोडासा आता निरकून पारकून घ्यावं लागणार आहे. स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय, दरम्यान चेंडू बॅटला इथे मात्र स्पर्श होत नाहीये. चेंडू जातोय पुन्हा एकदा, डॉट निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू मात्र आता जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, परंतु बाईकच्या स्वरूपात मात्र इथे येते एक धाव. जवळजवळ आपण पाहतोय औपचारिकता आता खऱ्या अर्थाने शिल्लक राहिलेले. प्रयत्न जर केले असते कदाचित पहिल्या षटकापासून मोठे फटके जर कदाचित आले असते तर या 100 धावा कदाचित चेस होऊ शकल्या असत्या, परंतु नेरळ टायगर्सच्या गोलंदाजाने मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली आणि ह्या धावा 100 धावा मात्र करण्यासाठी मात्र नक्कीच मोठे मोठे फलंदाजांना मात्र माघारी पाठवलं. शेवटचा आता षटक शिल्लक आहे, अंतिम षटक. स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात आपण पाहतोय 27 धावा, 73 धावांची आवश्यकता आहे. यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. शिव अथर्व 11च्या विरोधात नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचे लगेच टॉससाठी. शैलेश गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक आलाय परंतु इथे मात्र हातातला झेल मात्र निसटलाय. डीजे ऑपरेटर दादाने आता खऱ्या अर्थाने आपला आवाज डीजेचं थोडंसं ओपन केलंय, आता आवाज खोललाय. आता आवाज आल्यानंतर म्हणजे अजून मजा येणार, थोडंसं एंटरटेनमेंटचा भाग नक्कीच होणार, यात काही शंका नाहीये. सुंदर चेंडू पाहायला मिळतो, यॉर्कर चेंडू होता परंतु या चेंडूला मात्र नक्कीच आपण पाहतोय किती धावा मिळतात. पंचांकडून डिसिजन आलाय, लेग बाईटच्या स्वरूपात आल्यात 4 धावा. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं लगेचच. नरेश दादा युवा प्रतिष्ठानचा संघाचा कर्णधार नरेश ठोंबरे आपण लगेच यायचंय टॉससाठी आणि शिव अथर्व 11 या संघाचा कर्णधार. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र एक झेल मात्र नक्कीच टिपला गेला आहे. न्यू बॅटर मैदानात प्रवीण. प्रवीणने मात्र आल्या मात्र चेंडूला मात्र भेदून दिलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. कदाचित प्रवीण मात्र थोडासा लवकर जर बॅटिंग करण्यासाठी आले असते तर कदाचित समीकरण मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अशाच या षटकार चौकारांची गरज होती, कारण की धावांचा डोंगर मात्र समोर होतो, 100 धावा. आणि या 100 धावा बनवत असताना मात्र मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं होते. यापुढील सामने मात्र 4 षटकांचे असतील, याची सर्व संघ नायकांनी आणि संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे.
चला आता लगेचच शिव अथर्व 11 संघाचा कर्णधार या आपण आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघाचा कर्णधार आपण सुद्धा लगेच यायचे टॉससाठी. बघा मॅन ऑफ द मॅच साठी थोडस चेक केलं गेलं तर आम्ही सांगतोय तुम्हाला तुमच्या समोर काय एक्झॅक्टली आहे. नागेशच्या 13 चेंडूमध्ये 43 धावा आणि विजय पार्टेच्या 12 चेंडूमध्ये 43 धावा. त्यामुळे विजय पार्टे ठरतायत